आता अन्नदाता ठळकनंतर आपण बघणार आहोत वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या करंजी गरड गावानं आजवर पाण्याचे प्रश्न न सुटल्यानं मतदानावरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या 4 दशकांपासून आपल्या गावातला पाणी प्रश्न सुटत नाहीये। सरकारनं टँकर सुद्धा वेळेवर न पाठवल्यानं नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबद्दल रोष आहे। त्यांनी निवडणुकांमध्ये मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय। जे रोज मजुरी करणाऱ्या स्त्रिया यांचे तर खूपच हाल आहेत। वर्षभर पण आमच्या गावात पाणी नाही आणि एखाद्याच्या घरी गेलो पण पाण्याला तर ते कोणी भरू देणार नाही। तर गरीब स्त्रियाला कोणीच पाणी देत नाही। तर जेणेकरून सरकारने लवकरात लवकर टँकर ची सोय करावी आणि नळ योजनेची सुद्धा सोय करावी। पहिल्यापासून ट्रॅक्टर मध्ये टाक्याने पाणी येत होते। जोगेश्वरीचे वाळूकर, दौलतराव वाळूकर यांच्या ट्रॅक्टरने आमच्या गावाला पाणी टाकायचे। त्यावेळेस मी 7 वर्षाचा होतो, मला पक्का आठवते। तेव्हापासून आमचं गाव पाण्याच्या भीषण टंचाईमध्ये आहे। तरी शासनाने आमच्या गावाची दखल घेऊन आमच्या गावाला कॅन्टर मुक्त करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। नसता आम्ही येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा याला मतदानच करणार नाही। आम्ही शासनाकडे दरवर्षीप्रमाणे टँकरची मागणी करतो, परंतु वेळेवर आम्हाला टँकर कधीच मिळत नाही। सालाभर बादप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्हाला जवळपास एप्रिल महिन्यात टँकर सुरू झाला आणि या एप्रिल महिन्यात टँकर सुरू असून सुद्धा एकच दिवस टँकर चालला आणि दुसऱ्या दिवशी विहिरीतलं पाणी संपलं। आणि जी परिस्थिती गावाची आहे ती परिस्थिती डबल पहिल्यासारखीच सुरू झाली साहेब। त्याच्यापासून आमच्या गावाचा काही असा लय मोठा फायदा झाला नाही आणि आमच्या गावाची कायमस्वरूपी पाण्याची समस्या मिटवण्यासाठी शासनानं आमच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं, नाहीतर अन्यथा आम्ही संपूर्ण लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही याचा बहिष्कार करू मतदानाचा। आणि आम्ही कोणत्याच प्रकारचं मतदान कोणत्याच पक्षाला करणार नाही। आणि आमच्या गावाची जर पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर याने लावली नाही तर आम्ही कायमस्वरूपी बहिष्कार टाकणार आहे। पाणीच नाहीये त्यामुळे नागरिक अशी भूमिका घेणारच। याबाबत न्यूज 18 लोकमतनं शासकीय टँकर चालकांना विचारलं असता त्यांनी या भागातलं पाणीच संपल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला दिली आहे। पाणी पुरवठा सध्या विहिरीला पाणी नाही। ज्या विहिरीवरून सुरुवात सांगितली ती पाणी आणायची वडजीवरून, तर तिथं पाणी नाही। पहिल्या दिवशी उशीर झाल्यामुळे एक आणली, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी अर्ध पाणी आलं, अर्ध टँकर आणि पाणी संपलं विहिरीतलं। त्याच्यानंतर त्या इकडं धोडप रस्त्यानं कोणते गव्हाण्याची विहीर आहे तिकडं न्यायचे टँकर घेऊन गेलो, रस्ता नव्हता। ट्रॅक्टरच्या चाकुल्या पडत होता, रस्ता करणार होते। काल रस्ता झाला नव्हता, आज रस्ता केला असं सांगून राहिले फोनवर। आता मी टँकर घेऊन चाललो। विष्णू अण्णा पाटील फळे आणि भाजीपाला दुय्यम बाजार आवारात नुकतीच परवा 3893 क्विंटल आवक झाली आहे। कांद्याला प्रति क्विंटल 350 ते 950 रुपयांचा भाव मिळतोय। कांद्याच्या किमतीत जेमतेम 50 रुपयांची वाढ झाली आहे, तर बटाट्यांची आवक 1278 क्विंटल झाली आहे आणि बटाट्याला 5 ते 12 रुपयांचा भाव मिळाला आहे। यापाठोपाठ बाजारात डाळिंबाची देखील समाधानकारक आवक झाली आहे। दुष्काळानं घेरलेल्या महाराष्ट्रात दुष्काळ दूर करण्यासाठी अनेक जण आपापल्या परीनं खारीचा वाटा उचलतात। आज आपणही अशाच खारीचा वाटा उचलणाऱ्या 2 अवलिया तलाठ्यांना भेटणार आहोत। वॉटर कप स्पर्धा सुरू झाल्यापासून त्यांनी आपली सरकारी जबाबदारी पार पाडत दररोज 2 ते 3 तास श्रमदान करण्याची आपली परंपरा 3ऱ्या वर्षी कायम ठेवली आहे। दिवस उजाडला की कुदळ आणि पावडं हातात घेऊन निघालेले हे कुणी मजूर नाहीयेत, तर हे आहेत अकोला जिल्ह्यातले महसूल विभागाचे तलाठी सुनील कल्ले। गेल्या 3 वर्षांपासून ते वॉटर कप सुरू झाल्यावर 45 दिवस श्रमदानाचं काम मोठ्या निष्ठेनं करतायत। यंदा त्यांनी 71 डीप सीसीटी खोदण्याचं नियोजन केलंय। यासाठी ते दररोज सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागतात। मी श्रमदान सत्यमेव वॉटर कप स्पर्धा 2 पासून सुरुवात केलेली आहे आणि 2 मध्ये मी 31 सीसीटी खोदून 15 लाख लिटर पाणी अडवायचा प्रयत्न केला होता। त्यानंतर वॉटर कप स्पर्धा 3 मध्ये मी 51 सीसीटी आणि माझे मित्र हरिहर निमकंडे आम्ही दोघांनी 51 सीसीटी केल्या होत्या। त्यामध्ये आम्ही जवळपास 25 ते 30 लाख म्हणजे प्रत्येकी लिटर पाणी असं म्हणजे मी 30 लाख आणि 30 लाख असे 60 लाख लिटर पाणी अडवायचा प्रयत्न केला। आता यावर्षी आम्ही पुन्हा सत्यमेव वॉटर कप स्पर्धा 4 मध्ये उतरलेलो आहोत आणि पहिल्या दिवशी 8/4 पासूनच उतरलो आम्ही आणि पहिल्या दिवशी आम्ही सुरुवात केली। आमच्या हातानेच गोरवा गावामध्ये उद्घाटन झालं।
सुनील आणि त्यांच्या जोडीला त्यांच्याच विभागातले तलाठी कर्मचारी असलेल्या हरिहर निमकंडेंनी त्यांना साथ दिली आहे. सध्या बार्शी टाकळी गावातल्या गोरवा गावात हे दोघेही दररोज सकाळी श्रमदान करतायत. मी मागील 2 वर्षापासून सुनील भाऊ सोबत या श्रमदानात मध्ये सहभागी होत आहे आणि या श्रमदानातून मला एक जाणवलं की ज्या गावामध्ये आम्ही आजपर्यंत काम केलं किंवा जे जलयुक्तचं 2 वर्षापासून आम्ही काम करत आहे या वॉटर स्कोपमध्ये, तिथे शक्यतो पाण्याचा जो साठा झाला आणि तिथले जे लोकांचे जे उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद लाभला आणि ते लोक आमच्या जुटीने येऊन श्रमदान केलं आणि प्रत्येकानं जर 2-2 तास श्रमदान जर केलं तर आपलं गाव पाणीदार होण्यास जास्त वेळ लागणार नाही. सुनील आणि हरिहर यांचं श्रमदान पाहून गावकऱ्यांमध्येही उत्साह वाढलाय. गेल्या वर्षी न्यूज 18 लोकमतनं या दोघांच्या श्रमदानाची दखल घेऊन त्यांचं वृत्त दाखवलं होतं. त्यानंतर प्रेरणा घेऊन अनेकांनी श्रमदानाचा विडा उचलला. जास्तीत जास्त जलसाठा व्हावं, पशुपक्षी मुख्य जनावर आणि आम्ही जे रोज सकाळी त्यांच्यासाठी पाणी जमा व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त त्यांना भटकत राहतात. पाण्यासाठी भरपूर लोक आपलं गाव सोडून स्थलांतरित होतात. असं वेळ येऊ नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सकाळी जे जिमला जातो, व्यायाम करतो प्रकृतीसाठी, तर सीसीटी खोदली तर आमचं व्यायामही होते आणि जलसाठाही होईल या उद्देशाने आम्ही हे काम करतो. या दोघांचा उत्साह बघून गोरवा गावातल्या नागरिकांनी देखील आता श्रमदानात सहभाग घेण्याचा संकल्प केलाय. ज्यांचं गावाशी काही नातं घेतं नाही, त्यांचं कोणताही संबंध नसताना ते जर आमच्या गावामध्ये येऊन या गावात येऊन जर श्रमदान करत असतील, पाणी वाढवा, पाणी जिरवा यासाठी जर ते काम करत असतील तर गावकऱ्यामध्ये नक्कीच उत्साह वाढेल. कारण की आज आम्ही पाहतो पहिल्या दिवशी जे 5-7 लोक निघाले होते, आज गावामध्ये पूर्ण गावामध्ये चर्चा व्हायला लागली की पूर्ण गावामध्ये चर्चा झाल्यामुळे संपूर्ण गाव तयार झालं श्रमदान करण्यासाठी. कुठलीही स्पर्धा किंवा स्वार्थ न ठेवता तलाठी कल्लेंनी श्रमदानाचं धनुष्य पेललंय. त्यांच्यापासून अनेकांनी प्रेरणा घ्यायला हरकत नाही. सरकारी सेवेत काम करणाऱ्या या भागीरथींनी महाराष्ट्रापुढे नवी प्रेरणा निर्माण करण्याची हॅट्रिक यंदाही साधली आहे. कुंदन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अकोला. यानंतर पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी अकलूज इथं झालेल्या सभेदरम्यान देशात वादळानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा दिलाय. त्यांनी प्रशासनाला योग्य त्या मदतीचे निर्देश दिलेत. महाराष्ट्र के कुछ हिस्सों में, गुजरात के कुछ हिस्सों में और भी कुछ राज्यों में कल अचानक जो मौसम बदला, आंधी तूफान में कई लोगों की मृत्यु हो गई, किसानों के फसलों का भी जो नुकसान हुआ है उसकी भी जानकारी भी मुझे मिल रही है. मैंने अफसरों को निर्देश दिया है कि राज्य सरकारों से बात करके जल्द से जल्द हर संभव सहायता आम जन को पहुंचाई जाए. मैं आप सभी को आश्वस्त करता हूं कि सरकार पूरी तरह संवेदनशील है और आपकी हर परेशानी में आपके साथ खड़ी है. जिन्होंने अपने स्वजन खोए हैं उन परिवारों के प्रति भी मेरी संवेदना है. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारनं काय केलं त्याचा पाढाच काल अकलूज इथल्या सभेत वाचला. येणाऱ्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या सन्मान योजनेच्या निधीतही वाढ करणार असल्याचं ते म्हणाले. अकलूज इथं त्यांनी शरद पवारांच्या जलनीतीवर जोरदार हल्ला चढवला. यहां सिंचाई की व्यवस्था हो, इसके लिए पूरी ईमानदारी से प्रयास किए जा रहे हैं. साथियों, देश के 5 करोड़ से ज्यादा गन्ना किसानों की चुनौतियों के स्थायी समाधान का भी हमारी सरकार निरंतर प्रयास कर रही है. गन्ना किसानों के हितों को ध्यान में रखते हुए चीनी के आयात पर
100% शुल्क लगाया गया है। चीनी निर्यात करने की भी अनुमति दे दी गई है। गन्ने पर प्रति क्विंटल जो अतिरिक्त मदद सरकार द्वारा दी जा रही है वो भी सीधे सीधे किसानों के खाते में जमा करने का फैसला हमने लिया है। वरना पहले ये पैसे भी चीनी मिलों को उनके हाथ में दिया जाता था और चीनी मिलें मजा करती थी। साथियों, गन्ना किसानों का भला करने के लिए हम उनकी आय के साधन बढ़ा रहे हैं। इसके तहत कई दूरगामी कदम भी उठाए गए हैं। गन्ने से सिर्फ चीनी नहीं बने बल्कि उससे इथेनॉल भी बने, बायोफ्यूल बने। इसके लिए देश में इंफ्रास्ट्रक्चर तैयार किया जा रहा है। सरकार द्वारा पेट्रोल में इथेनॉल की ब्लेंडिंग को भी बढ़ाया गया है। वैसे आपको बता दूं, ये टेक्नोलॉजी ये कोई मोदी के आने के बाद पैदा नहीं हुई है। अरे शरद पवार जी जिस सरकार में कृषि मंत्री थे वहां भी ये कर सकते थे, लेकिन उनको तो अपना चीनी की दुकानें चलाने में इंटरेस्ट था, इसलिए उन्होंने किया नहीं। उनको किसानों की परवाह नहीं थी। लेकिन ये सौभाग्य भी मुझे ही मिला है। साथियों, सरकार द्वारा देश के कृषि व्यापार में सुधार भी किए जा रहे हैं। ग्रामीण हाटों को बड़ी मंडियों फिर दुनिया के दूसरे बाजारों से जोड़ने का काम किया जा रहा है। सरकार का प्रयास है कि किसानों को अपनी उपज बेचने के लिए बहुत दूर नहीं जाना पड़े। इसके लिए देश के 22,000 ग्रामीण हाटों को विकसित किया जा रहा है। इन हाटों को इनाम प्लेटफॉर्म के साथ जोड़ा जा रहा है। साथियों, फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन FPO उसको बढ़ावा भी देने का हमने काम उठाया। इन FPO सरकारी समितियों को हमने पूरी तरह इनकम टैक्स से छूट दे दी है, इनकम टैक्स फ्री किया है। किसान अपने उत्पाद में वैल्यू एडिशन कर पाए, मूल्य वृद्धि कर पाए, इससे भी उनकी आय बढ़ सके। इसके लिए सरकार फूड प्रोसेसिंग सेक्टर को भी बढ़ावा दे रही है। फूड प्रोसेसिंग में 100% FDI की मंजूरी दे दी गई है। प्रधानमंत्री किसान संपदा योजना के माध्यम से 6,000 करोड़ रुपए से ज्यादा इस क्षेत्र में निवेश किए जा रहे हैं। भाइयों और बहनों, 23 मई के बाद 23 मई को चुनाव का नतीजा आने वाला है। 23 मई के बाद जो नई सरकार बनेगी फिर एक बार मोदी सरकार बनेगी। उसमें हम PM किसान योजना का दायरा भी बढ़ाने जा रहे हैं। पहले जो 5 एकड़ की सीमा थी उसे भी हटा दिया जाएगा। इन सभी प्रयासों से सभी शेतकरी समाज को बहुत लाभ होना तय है। भाइयों और बहनों, एक बहुत बड़ा संकल्प हमने और लिया है। 23 मई को जब फिर एक बार मोदी सरकार आएगी तब हम पानी के लिए एक विशेष जल शक्ति मंत्रालय बनाएंगे। एक मंत्री पूरी तरह पानी के लिए ही होगा, एक पूरा विभाग पानी के काम के लिए होगा। देश की अलग अलग नदियों के पानी को, समंदर के पानी को साफ करके जरूरतमंद क्षेत्रों तक कैसे पहुंचाया जाए, इसके लिए काम होगा। मुझे उम्मीद है कि मांडा जैसे देश के सूखाग्रस्त इलाकों के लिए ये मंत्रालय वरदान साबित होगा। साथियों, मैं ये भी बताना चाहता हूं, मैं लंबे अरसे तक गुजरात का मुख्यमंत्री रहा हूं। वहां पर पानी की किल्लत यहां से भी भयानक है। नदियां भी नहीं है, अकेली नर्मदा और तापी नदी पर हम गुजारा करते हैं। कच्छ रेगिस्तान है, इधर रेगिस्तान है, उधर पाकिस्तान है। वहां पानी नहीं था। हमने नर्मदा नदी से पानी उठाया पाइपलाइन से 400 किलोमीटर दूर कच्छ के रेगिस्तान तक पानी पहुंचाया और वहां का किसान आज मैंगो दुनिया के बाजार में एक्सपोर्ट कर रहा है।
अगर मैं इतने छोटे से कार्यकाल में गुजरात में कर पाया तो यहां तो अपने आप को बड़े बड़े दिग्गज मानने वाले लोग इतने साल मुख्यमंत्री रहे, इसी धरती से आए, लेकिन आपको पानी नहीं पहुंचा पाए। भाइयों, इसके लिए संवेदना होनी चाहिए, दिल में दर्द होना चाहिए। पानी सिर्फ राजनीति का हथियार नहीं होना चाहिए। ग्लोबल वॉर्मिंगला तोंड देण्यास सज्ज राहणार हाच आपला शेतकरी एजेंडा असल्याचं राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलं। माझ्या लोकसभा मतदारसंघात पुढच्या 5 वर्षात प्लीज रेकॉर्ड दिस। माझं स्वप्न आहे की माझा लोकसभा मतदारसंघात ग्लोबल वॉर्मिंग हा हाय पॉईंट अजेंडा आहे। तुम्ही म्हणता आता ग्लोबल वॉर्मिंगचा आमचा काय संबंध? ग्लोबल वॉर्मिंगचाच आपला संबंध आहे। माझ्या मतदारसंघात रोटी, कपडा, मकान, गटर, मीटर, शाळा, वीज, पाणी सगळं झालेलं आहे। उज्ज्वला होऊन 25 वर्ष झाली आहे आणि सौभाग्य होऊन 30 वर्ष झाली। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्या काही आपल्या मतदारसंघासाठी नव्हे, म्हणून मी म्हणते तो हाय परफॉर्मिंग, हायली डेव्हलप्ड आहे आपला मतदारसंघ। या सगळ्या गोष्टी आपल्याकडे 20 वर्षापूर्वी झाल्या। इथून पुढे ग्लोबल वॉर्मिंग माझ्याच फक्त लोकसभा मतदारसंघात राज्यात आणि देशात पाण्यावर जर आपण काम केलं नाही तर एक सगळी डेव्हलपमेंट एक तरफ आणि पाणी एक तरफ। आणि मी CII कृषी विज्ञान केंद्र आणि आपलं इरिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून ऑलरेडी माझ्या सगळ्या मतदारसंघाचं मॅपिंग केलं आणि त्याच्यात बरेच रेड स्पॉट्स आहेत। रेड स्पॉट्समध्ये ग्राउंड वॉटर कमी होते, उष्णता वाढत जाते, पाण्याचा वापर, पाणी दुष्काळामुळे आणखीन कमी होतं। आता तुम्ही बघताय किती उष्णता, एवढी उष्णता इंदापूरमध्ये 42 डिग्रीज मला तरी 10 वर्षात आठवलं, पण हे बदल होत आहे, याच्यामुळे पाणी कमी होतं। आणि याच्यात जर आपण प्लांटेशन किंवा टेक्नॉलॉजी घेऊन, एक्सपर्ट्स घेऊन मध्ये गेलं, आता वॉटर कप अतिशय उत्तम कार्यक्रम आहे वॉटर कप, पण ते करत असताना खोदताना जर तुम्ही जिओलॉजिस्टचा वापर केला नाही तर इट इज अ रेसिपी फॉर डिझास्टर। ते कुणीही ज्याला थोडंसं पाण्यातलं कळतं आणि सॉईल, मला सगळ्यांना माहिती आहे जिओलॉजिस्ट जर असणं किती महत्त्वाचं। जिओलॉजिस्टची मदत घेऊन, टेक्निकल टीम घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघाचं सगळं मॅपिंग करून तो टँकर मुक्त फक्त कागदापुरतं नाही, बक्षीस मिळण्यापुरती नाही, पण वास्तवते त्यांनीच असा मुद्दा मांडला की 22 गावांचा प्रश्न सनसरकटमधून इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे पण पाण्याचा सोर्स नाही। आणि तेच असं म्हणले तसं की पुण्याची लोकसंख्या वाढतच जाणार, पण शेवटी ग्रामीण भागाचं आणि शहराचं पाण्याचं डिव्हिजन कधीतरी का, की कधीतरी हा वाईटपणा कोणाला तरी बोलावंच लागेल पाण्याबद्दल। म्हणजे पाणी, आणि मला भीती एका गोष्टीची वाटते की आधी राज्यांमध्ये पाण्याचे वाद आपण बघितलेत, असं व्हायला नको पाण्याच्या कमतरता आणि ग्लोबल वॉर्मिंग